मुंबईमध्ये पहिल्याच पावसानं मेट्रोच्या कामाची पोलखोल केली। भुयारी मेट्रोच्या वरळीमध्ये स्टेशनमध्ये पावसाचं पाणी साचलं, तर मेट्रो स्टेशनच्या पायऱ्यांवरती देखील पाण्याचे लोट दिसताय। यामुळे मेट्रोच्या कामावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे देत आहेत। रुपाली, आपण बघतोय भूमिगत मेट्रोमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, काय सविस्तर अपडेट? मुंबईमधली ॲक्वा लाईन सगळ्यांसाठी आकर्षणाचा विषय होता आणि काही दिवसांपूर्वी याचं उद्घाटन देखील झालेलं होतं। सध्या मी वरळीच्या या मेट्रो लाईनच्या इथेच आहे। या लाईनला खास करून ॲक्वा लाईन म्हणलं जातं। MMRCAचा हा प्रकल्प आहे। मात्र पहिल्याच पावसामध्ये मोठा फटका या मेट्रो स्थानकाला बसल्याचं पाहायला मिळतंय। अशी वेळ आलेली आहे सध्या की संपूर्ण स्टेशनच्या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता मेट्रो स्थानक जे आहे त्याला शटर लावण्याची वेळ आलेली आहे। पहिल्याच पावसामध्ये आपण पाहत आहोत की या ठिकाणी मेट्रोला शटर लावण्याची वेळ खरं तर आलेली आहे। या ठिकाणी अनेक कर्मचारी होते, सुरक्षा रक्षक होते, मात्र मीडिया कर्मींना आतमध्ये सोडलं जात नाहीये, सोबतच प्रवाशांना सुद्धा सोडलं जात नाहीये। याच्यामुळे आपण पाहतो की मुंबईकरांना आता खऱ्या अर्थाने ॲक्वा लाईनचा फील आला अशी चर्चा खरं तर माध्यमांमध्ये सुद्धा रंगू लागलेली आहे। सोशल मीडियावरती याचा मीमचा पाऊस देखील पडलेला आहे आणि आपण याच्या कामाचं जर स्वरूप बघितलं, आतमध्ये आपण बघितलं की मेट्रोच्या संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे, मात्र बाहेरचा हा जो परिसर आहे इथे सुद्धा आपण पाहतो की जे छत आहे त्या छतावरून पाणी गळतं आहे आणि ही अशा पद्धतीने कामाचा दर्जा असेल तर मग पुढे काय होणार असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। आपण बघतो की आतला हा संपूर्ण जो परिसर आहे तो देखील बंद करण्यात आलेला आहे। एकही कर्मचारी मेट्रोचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही। जे प्रवासी मेट्रोने प्रवास करत होते त्यांना उतरल्यानंतर संपूर्ण रेल्वे स्टेशन जे ते रिकामं करण्यात आलं आणि याच्या आधीचं जे रेल्वे स्टेशन आहे वरळीचं, त्याच्या पूर्वीच आपण बघितलं सिद्धिविनायकचं रेल्वे स्टेशन आहे, त्या रेल्वे स्टेशनवरती सगळ्या गाड्या थांबवण्यात आल्याची प्राथमिक आपल्याला माहिती मिळत आहे। मात्र पहिल्या पावसामध्ये मुंबईची जी सगळ्यात आकर्षणाचा जो विषय होता ॲक्वा लाईन, ती मात्र ठप्प झालेली आहे, शटर लावलेलं आहे। या ठिकाणी अनेक खरं तर प्रवासी येतही होते, मात्र त्यांना सांगितलं जाते की आता स्थानक पूर्णपणे बंद केलेलं आहे आणि हे मेट्रो स्टेशन, संपूर्ण मेट्रो स्टेशन बंद करण्याची नामुष्की सध्या आपल्याला या ठिकाणी प्रशासनावरती आल्याचं पाहायला मिळते। त्याच्यामुळे मेट्रोच्या कामावरती, त्याच्या दर्जावरती खरं तर प्रश्नचिन्ह या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत। मात्र आपण बघतो की मुंबईकरांना दरवर्षी लोकलचा फटका बसतो, वाहतूक कोंडीचा फटका बसतो आणि त्याच्यानंतर आता जी एक महत्त्वाची वाहतूक सुविधा जी निर्माण करण्यात आली होती त्याचा देखील एक मोठा फटका बसताना पाहायला मिळत आहे। सगळ्यांचा आकर्षणाचा विषय असलेली ॲक्वा लाईन आता खऱ्या अर्थाने आपण बघतो सुरू झाली होती, मात्र पहिल्याच पावसामध्ये दाणादाण उडाली आणि त्याच्यानंतर संपूर्ण स्थानक बंद करण्याची वेळ आलेली आहे। निश्चितच धन्यवाद रुपाली दिलेल्या अपडेट्ससाठी। मेट्रोच्या कामाची पोलखोल झालेली आहे। वरळीमध्ये भूमिगत मेट्रोमध्ये पाणी साचलेले आहे, मात्र आता अधिकाऱ्यांकडून अद्यापही या संदर्भात कुठलीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही। मात्र निश्चितच मेट्रोच्या कामाचा हा दर्जा जो आहे तो अतिशय वाईट असल्याचंच आपण पाहतोय, कारण पहिल्याच पावसामध्ये जर मेट्रोची अशी अवस्था होत असेल तर पुढे नेमकं काय हा सवाल उपस्थित झालेला आहे आणि त्यातही केवळ ट्रॅकवरच नाही तर संपूर्ण प्लॅटफॉर्मवर सुद्धा पाणी साचलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय।